जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांची पुनर्नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। 6 ते 7 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात त्याचप्रमाणे उपकेंद्रात शासनाने योग शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली होती। यासाठी त्यांना दरवर्षी एप्रिल महिन्यात एका वर्षाची पुनर्नियुक्ती दिली जाते। या वर्षी एप्रिल महिन्यात पुनर्नियुक्ती झालीच नाही। योग शिक्षकांनी अनेक निवेदने दिली, मोर्चेही काढले, मात्र प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी योग शिक्षक तसंच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शरद बजाज यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आणि उपोषण करण्यात आले। यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या। तर आमदार मांगुळकर यांनी आंदोलकांना मागण्यासंदर्भात आश्वासन दिलं। यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बजाज, प्रवीण मस्के, दीपाली किटुकले, अनिता मसाखेमे, योगिता जांबुतकर, शारदा जिचकार, प्रिया सूर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। जिल्हा आरोग्य वर्धिनीतर्फे आमची 19 पासून नियुक्ती झालेली आहे, पण यावर्षी आम्हाला 2025 मध्ये आरोग्य विभागातर्फे ऑर्डर देण्यात आलेली नाही या पुनर्नियुक्तीची। त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद इथे धरणे आंदोलन उभे केलेले आहे एक दिवसीय। तर शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला पुनर्नियुक्ती द्यावी। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषद मार्फत योग शिक्षकांची नेमणूक केलेली आहे। त्यांना मानधन तत्वावर मानधन मिळत होते। गेल्या 5-6 वर्षांपासून नियमितपणे या नेमणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात होत होत्या। 2019 पासून आम्ही योग शिक्षक कार्यरत आहोत मानधन तत्वावर। या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये तशी आमची 21 जून ते 31 मार्च पर्यंत ऑर्डर असते। त्या ऑर्डर नुसार आम्ही काम करतो। 9 महिन्याची आम्हाला मानधन तत्वावर ऑर्डर दिले जाते, पण या वर्षी आम्हाला मानधन तत्वावर काय ऑर्डर दिलीच नाही, आमची नियुक्ती केली नाही। त्यासाठी आम्ही सर्व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व योग शिक्षक आमची पुनर्नियुक्ती व्हावी यासाठी आम्ही इथे आज धरणे आंदोलन करत आहे।